कौतुक पहिल्यांदा केलं पाहिजे, कारण हल्ली कौतुक करणारी माणसं भेटत नाहीत, ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणजे एक काळ होता, समोरून एखादा ग्रस्त आला की आम्ही विचारायचो कस काय, बरं आहे का? पुढचा म्हणायचा आमचं कशाच बरं, तुमचंच बरं आहे. त्या काळात आपल्याला बरं वाटत नव्हतं. मात्र आता काळ इतका बदललाय, आता आपलं तर आपल्याला बरं वाटतच नाही, पण पुढच्याचं अजिबातच बरं वाटत नाही. म्हणजे रस्त्यानं चालता चालता खड्ड्यात पडलो तर पुढच्याला सांगणार नाही जपून चाल, पुढं खड्डा आहे. आपण तिथंच उभा राहणार, पुढचा कसा पडतोय ते बघणार, पडल्यावर त्याला म्हणणार मी पण असाच पडलेलो, ये शेजारी तिसरा कसा पडतोय बघू. म्हणजे शेजारनं किरणा मालाचं दुकान टाकलं की आम्ही सुद्धा किरणा मालाचंच दुकान टाकणार, बुडलो तर दोघं बुडू, पण तुला वर येऊ देणार नाही. ही जी अलीकडची आमची मानसिकता आहे, त्या मानसिकतेतनं बाहेर पडत आपल्या समाजातला प्रत्येक जण वर आला पाहिजे असं वाटणारी माणसं तयार होत आहेत. ही समाजाच्या प्रगतीची आणि विकासाची सगळ्यात महत्वाची नांदी आहे. आम्ही येता येता मगाशी वाचनालयाचं उद्घाटन केलं, अनेक पुस्तकं तिथं ठेवली. खरं तर पुस्तकांनी मस्तक सुधारतं, आणि सुधारलेलं मस्तक कुणाचं हस्तक तर होत नाहीच, पण लाचारीनं कुणापुढं नतमस्तक सुद्धा होत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जी जी माणसं मोठी झाली त्यांच्या मोठेपणाचं त्यांनी एकच कारण सांगितलं की आम्ही पुस्तकं वाचली, अफाट पुस्तकं वाचली. 10वीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आल्यावर परळच्या चाळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार ठेवला, आणि त्यावेळी कृष्णाजी अर्जुन केळुस्कर प्रमुख पाहुणे होते. कृष्णाजी अर्जुन केळुस्करांनी त्यावेळी भीमराव आंबेडकरांना गौतम बुद्ध नावाचं पहिलं पुस्तक भेट म्हणून दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की त्यावेळी माझ्या हातात जर ते पुस्तक पडलं नसतं तर भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून मी कधीच उभा राहू शकलो नसतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक पुस्तक हाताशी पडतं आणि मोहनदास करमचंद गांधी यांचा महात्मा होण्याच्या दिशेनं प्रवास सुरू होतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक पुस्तक तुमच्या आयुष्यात अफाट क्रांती करू शकतं, तुम्हाला बदलून टाकू शकतं, तुम्हाला प्रेरणा देऊ शकतं, तुम्हाला पुढं 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 विलक्षण पुढे घेऊन जाऊ शकतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मला आताच्या काळामध्ये हे वाचनालय, ही पुस्तकं फार महत्वाची वाटतात, कारण हल्ली माणसं वाचत नाहीत. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. आता व्हॉट्सअपचं सैन्य फेसबुकच्या भिंती लढवत इन्स्टा आणि ट्विटरवरनं तोफगोळे सोडण्यात मग्न आहे. ही आमची अलीकडची अडचण आहे. खरं तर आता वडीलच मोबाईल मध्ये गुंग असतात, त्यामुळे पोरग पुस्तक घेऊन कसं बसेल हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. नवी पिढी आपलं अनुकरण करणारी असते, आपण जसे वागतो तशीच ती घडते. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण काय वाचतो आहोत याचं चिंतन आणि मंथन आता झालं पाहिजे. एक अत्यंत श्रीमंत गडगंज असणारी स्त्री होती, प्रचंड पैसा होता, आणि प्रचंड पैसा असल्यामुळं कामच काही नव्हतं, करायची गरजच नव्हती, त्यामुळे वेळही अफाट होता. आणि मग या मॅडम काय करायच्या, रोज सकाळी गाडी बाहेर काढायच्या, ड्रायव्हरला सोबत घ्यायच्या, पैशांना बॅग भरायच्या आणि मोठमोठ्याला मॉल मध्ये स्टॉल मध्ये जाऊन खरेदी करत बसायच्या. पैसा अमाप आहे, वेळ अमाप आहे, दोन्ही घालवायचा आहे, घालवावं कुठं असा प्रश्न त्यांना पडायचा. आणि तासोन तास त्या खरेदी करत बसायच्या. एके दिवशी एका मॉल मध्ये त्या महिला गेल्या, खरेदी करत राहिल्या. 2-2.5 तासानंतर त्या परत आल्या, गाडीजवळ पोहोचल्या. गाडीच्या काचेवर त्यांनी टकटक केलं, पण ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग्न होता. त्या मॅडमला काही कळेना, त्यांनी परत जोरात हाका मारल्या. तो ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग्न आहे, त्यांना परत काही कळेना. शेवटी पुढे गेल्या, काचेवर हात फिरवला, तो ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग्न आहे. शेवटी जोरात त्यांनी दार आपटलं. त्यावेळी तो ड्रायव्हर भानावर आला, पुस्तकातनं नजर त्यानं बाजूला काढली, दार उघडलं, मॅडमला बसवलं, सामान ठेवलं. त्या मॅडम गाडीत बसल्या. ड्रायव्हरला वाटलं आता मॅडम चिडणार, संतापणार. पण गाडी सुरू झाल्यावर त्या मॅडमने त्या ड्रायव्हरला प्रश्न विचारला, तू इतका मग्न होतास, मी इतक्या हाका मारल्या, इतक्या वेळा तुला त्या पुस्तकातनं बाहेर काढायचा विचार केला, तरी तू त्यातनं बाहेर पडला नाहीस. तू काय करतोयस? तू एवढा मग्न कशात झालायस की तुला काळ वेळेचं सुद्धा भान नाही, आजूबाजूला काय चालतंय त्याच्याकडे तुझं लक्ष नाही, असं काय आहे यात? तो ड्रायव्हर म्हणाला, या पुस्तकात जीवनाचं सार आहे. जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी पुस्तक काढून बसतो आणि पुस्तकं वाचत राहतो. पुस्तकं वाचता वाचता मला सगळं विसरायला होतं. बस मला ज्ञान मिळतं, माहिती मिळते, समाधान मिळतं, शांती मिळते. त्या मॅडमनी विचारलं, अरे त्याच्याच शोधात तर मी आहे. मी खरेदी करत 2-2 तास का घालवते? माझ्याकडे वेळ भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, पण समाधान नाही, शांती नाही, ज्ञान नाही. हे कुठे मिळतं पुस्तक? चल मला तिथं घेऊन चल.
त्या ड्रायव्हरनं त्या मॅडमना एका पुस्तकाच्या लायब्ररीमध्ये घेऊन गेला आणि या मॅडमनी त्या लायब्ररी मधनं प्रचंड मोठी पुस्तकं खरेदी केली, गाडी पुस्तकांनी भरली आणि ती घरी आली. त्या दिवसापासून त्या मॅडमनी फक्त आणि फक्त पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आता त्यांना वेळ पुरत नव्हता, आता कुठं जाऊन काय करावं याची गरज पडत नव्हती. त्या अखंडपणे फक्त वाचत राहिल्या. आता खरेदीला बाहेर पडायच्या त्या फक्त पुस्तकं खरेदी करायला अखंडपणे त्यांचं वाचन चालू झालं. काळ 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 सरत राहिला. एके दिवशी त्यांच्या घराच्या दारावर टकटकचा आवाज आला. या वाचनात मग्न होत्या. बराच वेळ दार वाजत राहिलं. शेवटी वैतागून उठल्या. दार उघडलं. दारात कुणीतरी अनोळखी होता. त्या मॅडमने विचारलं, कोण हवाय? तो दारातला व्यक्ती म्हणाला, तुम्ही हवे आहात, मी तुम्हाला न्यायला आलोय. अहो पण तुम्ही कोण? मी यमराज. या पृथ्वी तलावरचं तुमचं आयुष्य संपलंय, मी तुम्हाला न्यायला आलोय, चला. त्या मॅडम म्हणल्या, वेडायस का काय? काल तर 40 पुस्तकं घेऊन आली, आताशी 5च संपलीत, अजून 35 वाचायची शिल्लक आहेत आणि कुठे घेऊन चला? पुस्तकं वाचल्याशिवाय मी तुझ्या बरोबर येणार नाही. मला उरलेली नवीन आणलेली सगळी पुस्तकं वाचू दे, मग मी तुझ्या बरोबर येते, मला येताच येणार नाही. यमराज म्हणला, असं असतं का कुठं? मी न्यायला आलोय, संपलाय तुमचा काळ, चला बरोबर. मी येणार नाही. त्या मॅडम ऐकायलाच तयार नाही. मग करू काय मी? थांब, माझी पुस्तकं वाचून होईपर्यंत इथंच थांब. पुस्तकं वाचून झाली की मी येते तुझ्या बरोबर. शेवटी यमराजाचा नाईलाज झाला. म्हणला, ठीक आहे, बसतो इथं, वाचा तुमचं काय ते उरकान, चला पटकन. तो यमराज दाराजवळच थांबला. या मॅडम परत पुस्तकं वाचायला आत गेल्या. तास 2 तास झाले. परत दारावर थप्पा पडायला लागल्या. त्या बाई वैतागानं उठल्या. दार उघडलं. दारात परत यमराजच. आता काय? अहो तुम्ही पुस्तकं वाचत बसाल, पण मी इथं उभा राहून काय करू? तुमचं होईपर्यंत मला काहीतरी द्या ना, म्हणजे माझा वेळ जाईल. त्या मॅडम म्हटल्या, थांब. आत गेल्या. 10-20 पुस्तकं घेऊन आल्या. यमाच्या हातात दिली. माझी पुस्तक वाचून होईपर्यंत तू ही वाच. यमराजानं पुस्तकं घेतली आणि यमराज तिथंच बसला. पुस्तकच वाचतोय. यमराज सुद्धा पुस्तकं वाचण्यात इतका वेडा झालाय की आता माणसांना न्यायला यमराज खाली येत नाही. आता कधी कोरोना येतो, कधी ओमायक्रॉन येतो, कधी एखादा अपघात होतो, नाहीतर अटॅक होतो, पण यमराज आलाय आणि कुणाला घेऊन गेलाय असं होत नाही. यमराज तेव्हापासून पुस्तकं वाचण्यात जो मग्न आहे तो अजून पुस्तकच वाचतोय. गोष्ट साधी आहे, हसण्यावर नेण्यासारखी आहे, पण याच्यातला अर्थ इतका मोठा आहे की ज्याच्या हातात पुस्तक आलं त्याचं मस्तक कुठल्याही प्रश्नात अडकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सुधारायचं असेल, घडायचं असेल, वाढायचं असेल, बहरायचं असेल, फुलायचं असेल तर पुस्तकांनाच आपले संगाती बनवा, कारण तेच तुमच्या आयुष्याला आकार देऊ शकतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या फाउंडेशनचं मी मनपूर्वक अभिनंदन त्यासाठी करतो की आपण वाचनालय सुरू केलं. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे सगळ्यात गरजेचं आहे, कारण याच्यातूनच आपली मुलं घडतील, याच्यातूनच उद्याची पिढी घडेल, याच्यातूनच विचार निर्माण होतील, याच्यातूनच संस्कार तयार होतील आणि संस्कारातूनच उद्याच्या पिढ्या घडत जातील. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. खरं तर एज्युकेशन हा 3 लॅटिन शब्दांपासून बनलेला शब्द आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेशन म्हणजे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं. या 3 क्रिया जिथं घडतात त्याला शिक्षण असं म्हटलं जातं. पण दुर्दैवानं अलीकडच्या शिक्षण पद्धतीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण खरंच शोधतो का, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करतो का आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देतो का, हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. वाचलं पाहिजे, वाचत राहिलं पाहिजे, त्याच्यातून विचार तयार होतात, विचारातून आचार घडतात. पण या वाचनाला एक शिस्त हवी. शिस्तीतनं तुम्हाला जे बनायचं आहे त्याची दिशा कळायला हवी, ती मिळायला हवी. यासाठी अभ्यासक्रमाचा आराखडा आखण्यात आला आणि मग तुम्हाला कुठं जायचं आहे यासाठी त्याच पुस्तकांचा एक अभ्यास तुम्हाला देण्यात आला. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमचं अलीकडचं शिक्षण हे मार्कांपुरतं मर्यादित झालं. उत्तम मार्क पडावेत यासाठी वाचन आमचं झालं, पण शिकावं, ज्ञान मिळवावं यासाठी किती वाचतात हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि महत्वाचा विषय आहे. मानवी जीवनामध्ये पैसा
पैसा जितका महत्वाचा, विद्यार्थी जीवनामध्ये मार्क तितका महत्वाचा, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला उत्तम घडता आलं पाहिजे, सर्वोत्तम बनता आलं पाहिजे आणि तुम्ही सर्वोत्कृष्ट झालं पाहिजे. यासाठी तुम्हाला जे जे करता येईल ते तुम्ही केलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही कोण बनता याच्यामध्ये एक अर्थ नाही, तुम्ही काय करता हे फार महत्वाचं आहे. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोण होणार आहात हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाची जर कुठली गोष्ट असेल तर आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला काय व्हायचं आहे, आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला नेमकं काय करायचं आहे, आम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला नेमकं कुठं पोहोचायचं आहे. हे ज्याला कळतं तो तिथं पोहोचतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. उदाहरणार्थ तुम्ही कोपरगावच्या बस स्टँडवर दिवसभर उभा राहिला, गाड्या येत आहेत, गाड्या जात आहेत. कुणीतरी सायंकाळी विचारलं, अरे दिवसभर बघतोय तू स्टँडवरच उभा आहे, तुला कुठं जायचंय का? गाड्या येत आहेत जात आहेत, तू कुठल्याच गाडीत बसला नाहीस, असं का? तो उभा राहणारा म्हटला, मला जायचंय खरं, गाडीची वाट पाहतोय हे खरं, पण कुठं जायचंय हेच माहिती नसल्यामुळं कुठल्या गाडीत बसायचं हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अनेकांच्या आयुष्यात सगळ्यात मोठी अडचण हीच होते, नेमकं जायचं कुठं हेच माहिती नसल्यामुळं गाड्या येतात आणि गाड्या जातात, आम्ही जागेवरच उभा असतो. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. बऱ्याच लोकांचं होतं काय की निर्णयच घेता येत नाही, म्हणजे सगळ्यात मोठी अडचण. काही काही लोकांना विचारावं की मग काय काय करायचं ठरवलंय. एखादा सांगतो मला समाजसेवा करण्याची आवड आहे, आम्ही सरळ सांगतो नको येऊस यात. तो का? हे आवडीचं क्षेत्र नाही. कारण आवड आली की तडजोड आली आणि तडजोड आली की काम संपलं. म्हणजे माणूस सांगत राहतो मला लहानपणी खूप वाटायचं समाजासाठी काहीतरी करावं, नंतर लग्न झालं आणि मग बायकोचं करता करताच बाकीचं राहून गेलं. नको येऊस यात. हे क्षेत्र आवडीचं नाहीच आहे. मार खावा लागेल, प्रहार सोसावा लागेल, स्वतःला जाळून घ्यावं लागेल, तेव्हा समाज उजळून निघेल. हे सगळं सोसायची जर तयारी असेल तर ये, तर ये. ठरलं पाहिजे काय करायचं आहे. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4थी मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. 4थीच ठरलं मला फलंदाजच व्हायचं आहे, बाकी काही लक्ष दिलं नाही. आयुष्यभर तो फक्त फलंदाजी फलंदाजी आणि फलंदाजीच करत राहिला. तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाणला इयत्ता 9वीत कळालं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो, मला गोलंदाजच व्हायचा आहे. तो तिथून सराव करत राहिला, तो भारतीय क्रिकेट संघात गेला. पण सचिन तेंडुलकर इतकी प्रसिद्धी ख्याती मिळवू नाही शकला का? सुरुवात उशिरा झाली. तुमची सुरुवात जेवढ्या लवकर होईल तेवढ्या अधिक शिखरावर तुम्ही पोहोचाल. हे सगळ्यात महत्वाचं. ठरवू द्या आता काय करायचंय तुम्हाला, काय बनायचंय तुम्हाला. आमची अडचण अशी आहे आमचं ठरलेलंच नाही हो, आणि नव्या पिढीचं तर अजिबात ठरलेलं नाही. एखाद्याला विचारावं तुला काय व्हायचंय, बघू आई म्हणते डॉक्टर हो, बाबांचं चाललंय नको इंजिनियरच हो. अरे तुला काय वाटतं? नाही मी अजून ठरवलं नाही. मग करणार काय? बाबा म्हणलेत कायचं नाही झालं तर माझ्या जागेवर चिटकवतो. चिटका. काय अपेक्षा आहेत आमच्या, काय स्वप्न आहेत आमची. आमच्या पोरांच्या उरात स्वप्न पेरायला शिकलं पाहिजे. आम्ही स्वप्न दाखवायला शिकलं पाहिजे त्याला. तुमचा खिसा जेवढा असतो ना तेवढंच तुम्हाला मिळतं. त्यामुळे खिसा शिवून घेताना एवढा मोठा शिवून घ्या की तुम्हाला मोठं मिळालं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. स्वप्न मोठी 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 बघायला शिकवा आमच्या पोरांना. बस झालं नाही. असंख्य माणसं आहे. ठरवलं, पटकन ठरवलं. छोटा नरेंद्र घरात खेळत होता, पाहुणे आले आणि आलेल्या पाहुण्यांनी त्या नरेंद्रला विचारलं बाळ तू कोण होणार? आणि तो छोटा नरेंद्र म्हटला मी ड्रायव्हर होणार. वडील बघत राहिले. आपल्यातला कोणी असता तर पहिली वाजवली असती. पाहुण्यांसमोर सगळी. नरेंद्राचे वडील चिडले नाहीत, रागावले नाहीत. म्हणले नरेंद्रा ड्रायव्हरच हो, ड्रायव्हरच हो. पण भिंतीवर कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीता सांगणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचं चित्र होतं. नरेंद्राचे वडील म्हणाले ड्रायव्हरच हो, पण या अर्जुनाचं सारथ्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णासारखा ड्रायव्हर हो. स्वप्न दाखवता येतात, मोठी मोठी स्वप्न दाखवता येतात. तेच नरेंद्र वयाच्या 23व्या वर्षी अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये उभा राहिले. भारतीय धर्म संस्कृतीची पताका त्यांनी फडकावली. ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका आणि अफाट टाळ्यांचा कडकडाट झाला. समोरच्या प्रत्येक
काळजाला स्पर्श करून गेली. अरे हो, भाऊ आहे हा. 23 वर्षाचा युवक मला भाऊ मानतोय. या 2 शब्दांनी नरेंद्रचे विवेकानंद झाले. तुमचं ध्येय ठरलेलं असेल, ते विलक्षण मोठं असेल, जगाच्या कल्याणाचा वेध त्यात असेल, तर जे असेल ते अंतःकरणापासून येतं आणि जे आतून येतं ते तुम्हाला घडवतं, मोठं करतं, विलक्षण व्यापक बनवतं. स्वप्न स्वप्न स्वप्न